प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी व्यंकटरमण गोविंद बालाजी संस्थानच्या वतीनं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या 31 वर्षापासूनची ही परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील टिळकनगर येथील बालाजी मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ज्ञानेश्वरी एक चिंतन यावर अभंग रचनाकार तथा प्रवचनकार ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचे प्रवचन आज संपन्न झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. देव पाहावयाशी गेलो आणि देव कोणी देव पाहायला गेलो आणि देवाची कृपा झाली तर तुमच्या माझ्यासारख्या कामगाराला या मंदिरामध्ये येण्याची इथे येणं हे पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असतं. त्याच्याशिवाय अशा प्रकारचं सत्संग घडत नाही. म्हणून आपल्या अंतःकरणात खावं चित्ती माझा भाव वास देते. मी एका अभंगात जिथं माझ्या चित्ताचा करणार आहोत त्या माऊलींनी आपल्या ग्रंथाची सुरुवात करताना सांगितले की ओम नमोशी आज्ञा वेद प्रतिपाद्या देवा तुझी गणेशो सकला तुमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी. ओम नमोशी आज्ञा कोण आहे? तुमचा आज्ञा निवृत्तीनाथ आहे, सद्गुरू आहे. हे आपल्याला पाहायचं. ओम नमोशी आज्ञा पुन्हा नमन केलं. ओम नमोशी आज्ञा वेद प्रतिपादे जय 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 स्वसर्वेद्या आत्मरूपा आत्मरूपात आमच्यामध्ये ज्ञानेश्वरीची सुरुवात. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात श्री गणेशाय महा की ज्याची सुरुवात आत्मरूपाला होती. आणि म्हणून मला हा दृष्टांत तिथं सांगणार परमेश्वराचा ठिकाणा सापडलेला आहे ती म्हणजे आपल्या अंतःकरण. आणि हाच आपल्याला अभ्यासाचा सुंदर कवी श्लोक आहे. श्रेयो हि ज्ञानाभ्यासम ज्ञान साधन ज्ञान ध्यान संबंधीचा फार सुंदर भाव असा आहे की ध्यानापेक्षा इथे शांतीमध्ये दुसरं तिसरं काही नाही. ज्याला मी लगेच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून मोकळतो सायलेन्स. प्राप्ती अनुभूती ज्या ठिकाणी होते ती म्हणजे शांतीचं अभ्यासावरी गहन काय सुंदर होत बघा की विशेष मग कर्म त्याग ध्यानापासूनही चालू त्यागावरही भोगू. त्या तिन्ही योगाचं आपण जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे पाठा आज्ञा. आता आपला मुख्य विषय जो आहे की नेमकं अभ्यास म्हणजे काय. अभ्यास म्हणजे काय? 4-4 तास 8-8 तास पुस्तक वाचन करणे विद्यार्थी दशा संपली की अभ्यासाचं नाव काहीही समजत नाही किंवा परीक्षेत कुठं जात असं आहे का? तर माझ्यासमोर 2-2-3 प्राचार्य बसलेले. स्थिती प्राप्त होण्यासाठी वारंवार प्रयत्न करणे. स्थिती म्हणजे स्थिर.
गणेशमध्ये जो राहिला आहे तर त्यांची सांगायला नक्कीच सांगायला आणि व्हायला पाहिजे तो